दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी आज 3च्या सुमारास देगलूर शहरात स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या अस्थींचे आगमन झाले। या पवित्र क्षणाने संपूर्ण देगलूर शहर शोकमय वातावरणात बुडाले होते। ज्या नेत्याने आयुष्यभर सामान्य माणसासाठी झटले त्या नेतृत्वाला अखेरचा निरोप देताना प्रत्येकाचे डोळे पाणावलेले दिसत होते। अस्थींच्या दर्शनासाठी देगलूरवासी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक, नगराध्यक्ष, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शांततेत अस्थींचे दर्शन घेतले। अनेकांनी हात जोडून डोळे मिटले तर अनेकांचे अश्रू थांबत नव्हते। यानंतर शोकसभा पार पडली। या शोकसभेत बोलताना आमदार प्रतापराव चिखलेकर यांचे अश्रू अनावर झाले। त्यांनी अत्यंत भावनिक शब्दात सांगितले की अजितदादा पवार हे माझ्यासाठी फक्त नेते नव्हते तर आधार देणारे भाऊ होते, संकटात धीर देणारे, संघर्षात पाठीशी उभे राहणारे आणि यशात आनंद माणणारे ते नेतृत्व होते। ते पुढे म्हणाले, अजितदादांनी कधी स्वतःचा विचार केला नाही। शेतकरी, कामगार, युवक, महिला, गरीब, सर्वसामान्य माणूस हाच त्यांचा श्वास होता। महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य झोकून दिले। आज महाराष्ट्राने आपला विकास पुरुष गमावला आहे। हे शब्द ऐकताच उपस्थितांमध्ये भावनिक शांतता पसरली आणि अनेकांचे अश्रू वाहू लागले। या शोकसभेला प्रताप पाटील चिखलेकर, हंबर्डे, आमदार जितेश अंतापूरकर, माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार, नगराध्यक्षा विजयमाला बालाजी टेकाळे, माजी उपनगराध्यक्ष बालाजी टेकाळे, उपनगराध्यक्ष अंकुश देशई, मीनलताई, तहसीलदार भरत सूर्यवंशी, सीओ मॅडम नीलम कांबळे, शहराध्यक्ष मोतीवार सावकार, दिगंबर कौरवार, एकनाथ उर्फ बबलू टेकाळे, बालाजी महिलागिरे, अनिल बोडलावार, संतोष नारलावार, नाना मोरे, रुपेश ध्याडे, सुमन कांबळे, तालुकाध्यक्ष राहुल देसाई, शेख पाशा शादुल्ला, प्रशांत दासरवाड, शरीफ मामू, संतोष उग्रतवार आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच ज्येष्ठ संपादक गजानन शेषेराव टेकाळे, पत्रकार असलम शेख, पत्रकार धनाजी देशमुख, व्यंकटेश टेकाळे, विनायक गज्जलवार, नगरपालिकेतील सर्व कर्मचारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्ते, देगलूर नगरातील ज्येष्ठ नागरिक व असंख्य कार्यकर्त्यांनी शोक व्यक्त केला। यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की अजितदादा पवार हे नाव नाही, ती एक भावना होती। ती भावना आजही आमच्या हृदयात जिवंत आहे। देगलूर शहराने अत्यंत शांततेत, श्रद्धेने आणि अश्रूंनी एका महान नेतृत्वाला अखेरचा मानाचा निरोप दिला।